फ्रेंड्स, सो या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला जे काही डायग्राम्स आहे ओके आपल्याला रचनाश्रेणीच्या पेपरमध्ये जशा डायग्राम काढायचे आहेत ते तुम्हाला इथे मी सगळ्या तुम्हाला दाखवते. ठीक आहे, या डायग्राम्स आहेत. सो मी काढलेले डायग्राम्स आहेत. सो बघा, आपल्याला हे क्लॅव्हिकलचे ह्या डायग्राम्स काढू शकतो. ठीक आहे, हे आहे आपला मसल अटॅचमेंटचे डायग्राम्स. ठीक आहे, याचा थोड्या जरी तुम्ही 4-5 जरी मसल्स लिहिल्या ठीक आहे तरी देखील सफिशियंट आहे. तुम्हाला ॲटलिस्ट 1-2 मार्क सफिशियंट पडतो. डायग्राम्स का इम्पॉर्टंट आहे, कारण त्याने आपली जी स्कोरिंग आहे ती वाढते आणि आपले पासिंगचे चान्सेस हे 100% होतात जर आपण प्रत्येक क्वेश्चनमध्ये जिथे गरज आहे तिथे डायग्राम काढली तर. सो दॅट्स वाय डायग्राम्स आर इम्पॉर्टंट. सो तुम्ही लास्टला काय करायचं एक दिवस आधी की जे आउटर लाईन आहे, आता बघा मी तुम्हाला सांगते, आता सपोज आपल्याला क्लॅव्हिकलचे डायग्राम काढायचे आहे तर तुम्ही प्रॅक्टिस कशी करणार. तर आता हे क्लॅव्हिकल आहे तर तुम्ही फक्त त्याला काय करायचं, 1 मिनिट. सो त्याच्यामध्ये काय करणार बघा, आपण पूर्ण हे असं करणार, तुम्हाला दिसतं आहे का हे रेड लाईन. सो अशी प्रॅक्टिस करणार. जस्ट त्याचा जो शेप आहे तो काढायचा, आउटर शेप तुम्हाला काढायचा आहे आणि त्याची प्रॅक्टिस करायची. आता सेम आता याचं बघा पुढच्या याच्यात कसं करणार. आता हे आहे क्लॅव्हिकलची डायग्राम, स्कॅप्युलाची डायग्राम. ठीक आहे, सो मग आता याची प्रॅक्टिस कशी करणार. आता सेम याचं काय करायचं, आउटर लाईन काढायची. कशी, असा एक ट्रायंगल काढायचा. ठीक आहे, असं काढणार, ही प्रोसेस काढणार, इथे एक लाईन काढणार आणि हे अशी प्रोसेस काढणार. ठीक आहे, ओव्हरऑल एक त्याचा मिळता जुळता तुम्ही एक ॲक्युरेट जरी तुम्हाला नसेल एक डायग्राम तरी तुम्ही एक असं एक बेसिक त्याचं स्ट्रक्चर तुम्ही काढू शकता. ठीक आहे, सो ही झाली स्कॅप्युलाची डायग्राम. सो याचं बघा तुम्हाला 3-4 तरी तिथे तुम्हाला लेबलिंग करायचे आहे. लेबलिंग कसे करायचे आहे, एकाच साईडला लेबलिंग करायचे आहे पूर्ण. ठीक आहे, त्यानंतर हे आहे मसल अटॅचमेंट आहे स्कॅप्युलाचं. ठीक आहे, हे तुम्हाला येऊ शकतो क्वेश्चनमध्ये. ठीक आहे, तुम्हाला म्हणजे बेसिकली आणि एक स्पेशल एक मसल येते, कोणत्याही 2 मसल येतात त्याचं ओरिजिन. ठीक आहे, इन्सर्शन कोणत्या बोनला आहे, कुठे आहे, आणि मसल आपलं ब्लड सप्लाय आणि नर्व सप्लाय हा क्वेश्चन येतो एक. ठीक आहे, सो ते त्याच्यामुळे तुम्हाला मसलसुद्धा वाचून जायचे आहेत. ठीक आहे, सेपरेटली. देन नंतर आता हे आहे बघा ह्युमरस बोन. ठीक आहे, सो ते ह्युमरस बोन कसा काढणार, ह्युमरस आला तर असं इथे हेड काढायचा. ठीक आहे, हे असं काढणार. बेसिक स्ट्रक्चर आलं पाहिजे आपल्याला, बस तेवढं सफिशियंट आहे. आणि सपोज इकडे आहे तर या साईडला तुम्हाला लेबलिंग करायचे आहे. बरोबर हे असं एकाच लाईनमध्ये आलं पाहिजे. हे बघा, हे असं एकाच लाईनमध्ये इथे तुम्हाला त्याची लेबलिंग अशी लिहायची आहे. ठीक आहे, समजलं. त्यानंतर आता हे आहे अटॅचमेंट आहे आपल्या ह्युमरसच्या, कुठे कुठे आहे, हे फ्रंट आहे आणि हे बॅक साईडने आहे व्ह्यू. ठीक आहे, त्यानंतर आता हे आहे रेडियस. ठीक आहे, सो यात सुद्धा तुम्ही हे इकडचं फ्रंट आहे आणि इकडचं बॅक साईडने पोस्टेरियर व्ह्यू आहे. ठीक आहे, सो अशा लेबलिंग बघा एकाच साईडने करायची आहे. ठीक आहे, एक तर राईट साईड एक तर लेफ्ट साईड. ठीक आहे, हे आहे अल्ना बोन आला तर असं तुम्ही डायग्राम काढणार आणि बघा एकाच साईडने त्याची लेबलिंग करायची आहे. ठीक आहे, त्यानंतर इलियम बोन आहे. ठीक आहे, याची लेबलिंग, त्याचं हे मसल अटॅचमेंट. ठीक आहे, त्यानंतर हा फीमर बोन आहे. ठीक आहे, याचंसुद्धा बघून घ्या नीट. तुम्हाला सपोज ही PDF पाहिजे असेल तर तुम्ही मला मॅसेज करा व्हॉट्सअपवर. ठीक आहे, त्यानंतर हे आहे आपला टिबिया बोन, हे आहे आपला फिबुला बोन. ठीक आहे, मसल अटॅचमेंट. नंतर हे आहे आपला सॅक्रम बोन. ठीक आहे, येऊ शकतं मे बी. आता मेन आहे बघा, ही डायग्राम मेन आहे. का मेन आहे, कारण मागच्या वर्षी याला क्वेश्चन आला होता. ठीक आहे, आणि मोस्ट ऑफ द जण हे एवढं याच्याकडे फोकस करत नाही. ठीक आहे, हे जे आहे ही डायग्राम डायरेक्ट 5 मार्क तुम्हाला आउट ऑफ तुम्हाला याच्यात मिळू शकतात एक्झामिनरनी जर विचार केला तसा जर. ठीक आहे, पण तुम्ही याच्यात लिहू शकतात आउट ऑफ मार्क्सचं. ठीक आहे, सो याचा LAQ येऊ शकतो. ठीक आहे, सो बघा हे जे डायग्राम आहे हे तुम्हाला नीट करून जाणं लक्षात आहे. याचे रूट्स, ठीक आहे, याचं पूर्ण जे आहे ब्रांचेस जे काही असेल ते तुम्हाला करणं गरजेचं आहे. ठीक आहे, म्हणून ही डायग्राम नीट तुम्ही बघून जाणं गरजेचं आहे. ठीक, कारण याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो. ते झालं. आता याच्यानंतर आपल्याला काय आहे,
आता आपले जॉईंट्सची सुद्धा डायग्राम तिथे नेसेसरी आहे. मार्क्स डायग्राम काढली तर तुम्हाला मार्क्स आउट ऑफ असं तुम्ही समजू शकता. सो ही आहे आपली शोल्डर जॉईंटची डायग्राम. ठीक आहे, याचे जे सुद्धा आहे ते तुम्हाला तिथे नाव लक्षात आले पाहिजे. ठीक आहे, त्यानंतर सिम्पल आहे. कसं करायचं, शोल्डर जॉईंट 3 याने फॉर्म होतो बघा. काय काढायचं, इथे क्लॅविकल काढायचा, इकडे ह्युमरस काढायचा. ठीक आहे, आणि इकडे स्कॅपुला काढायचं. आणि ते तर 3 बोनचे तुम्हाला नावं लिहिता येईल, सिम्पल आहे. आणि मग ती प्रोसेस लिहायची, ॲक्रोमेन प्रोसेस. ठीक आहे, मग झाले 4 नाव तर तुमचे इथंच झाले. ठीक आहे, 1 मार्क्स तुम्हाला मिळून जाईल त्याचा. नंतर हे आहे आपलं एल्बो जॉईंट. ठीक आहे, याचंसुद्धा रेडियस अल्ना लिहिणार, नंतर फीमर लिहिणार, ह्युमरस लिहिणार, आणि तेच आपण तिथे ठेवू शकतो. ओलेक्रॉन प्रोसेस लिहिणार. झाले 4 लेबल्स. त्यानंतर आता हे आहे रिस्ट जॉईंट. ठीक आहे, रिस्ट जॉईंटचीसुद्धा अल्ना रेडियस लिहिणार. ठीक आहे, आणि नंतर हे जे आहे आपण लिहू शकतो इथे मेटाकार्पल जे असेल ते. ठीक आहे, सो इथेसुद्धा 2-3 तुम्हाला लेबल करता येते. आणि नंतर हे आहे आपलं हिप जॉईंट. सो याच्यामध्ये देखील आपलं फीमर आहे, ग्रेटर ट्रॉन्कॅटर आहे, ते आपलं हिप बोन आहे. ठीक आहे, लिगामेंट 1-2 आठवले तर लिहू शकतो. लिगामेंट मेन्शन करणं तिथे गरजेचं आहे बेसिकली जॉईंटमध्ये. ठीक आहे, आणि हे बघा आता ह्याच्यामध्ये लिगामेंट्स आहेत. इलिओफिमोरल लिगामेंट, प्युबोफिमोरल लिगामेंट. सिम्पल आहे नावसुद्धा याचे हिप जॉईंटचे. ठीक आहे, आता नी जॉईंटचं कसं आहे बघा. नी जॉईंटचं सिम्पल आहे, मागच्या वर्षी आला होता क्वेश्चन नी जॉईंटवर. सो पटेला, फीमर, टिबिया, फिब्युला लिहिलं. त्यानंतर इकडचे लॅटरल कोलॅटरल लिगामेंट, मिडल कोलॅटरल लिगामेंट. लॅटरल साईडनं लॅटरल लिगामेंट, मिडल साईडनं मिडल लिगामेंट. नंतर मिडल मिनिस्कस लिहिणार. ठीक आहे, सो असे आपल्याला 2-3 लिगामेंट आठवले तरी चालतात. ठीक आहे, त्याच्यामध्ये लिगामेंट्स जास्त नाव आहेत, तर हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे, त्यानंतर आहे आपला अँकल जॉईंट. ठीक आहे, अँकल जॉईंटमध्ये सुद्धा टॅलस, टिबिया, फिब्युला. ठीक आहे, हे 3 नाव लक्षात ठेवायचे. झालं, एवढं जरी लिहिलं 1 मार्क तुम्हाला डेफिनेटली पडणार आणि तुम्ही 100% पास होणार जर तुम्ही डायग्राम काढलेत. सो माझं म्हणणं असं आहे की तुम्ही डायग्राम काढा. तुम्हाला नाही येते आउटर लाईन जरी तुम्ही प्रॅक्टिस करा, 1 घंटा प्रॅक्टिस करा सगळ्याची, तुम्हाला येऊन जाईल डायग्राम काही ना काही काढता येऊन जाईल. ठीक आहे, आणि डायग्राम पेनाने काढायचे आहे. ओके, पेन्सिलनी काढायची नाही डायग्राम. लेबलिंग पेनाने, डायग्राम पेनाने, सर्व पेनानेच करायचं आहे. पेन्सिल काढली तर तिथे ते फॉल्स धरलं जातं, ते असं समजलं जातं की आपण चीटिंग करतो आहे. ठीक आहे, पेन्सिलने काढली डायग्राम. ब्लॅक पेनचाच यूज करायचा आहे, तुम्हाला माहीतच झालं असेल. ठीक आहे, ऑल द बेस्ट तुमच्या उद्याच्या पेपर्स. थँक्यू.